नमस्कार, मी मोहिनी सोनार. आपण पाहताय TV9 मराठी. बुलेटिनमध्ये टॉप 9 बातम्यांचा आढावा घेणार आहोत. सुरुवात करूयात विमान दुर्घटनेच्या तपासासंदर्भातल्या टॉप 9 बातम्यांनी. दुर्घटनाग्रस्त विमानाचा ब्लॅक बॉक्स हॉस्टेलच्या छतावर सापडला. यासह विमानाचं इमर्जन्सी लोकेटर ट्रान्समीटर सुद्धा सापडलं. तर DVR सध्या फॉरेन्सिक टीमच्या ताब्यात. इन्व्हेस्टिगेशन ब्युरोची अधिकृत माहिती. अहमदाबादमध्ये एअर इंडियाच्या विमानाच्या ढिगाऱ्यातनं गुजरात ATSला DVR सापडला. DVR फॉरेन्सिक टीमच्या ताब्यात. पंतप्रधान मोदी अहमदाबाद येथील दुर्घटनास्थळाची त्यांनी पाहणी केली आहे. रुग्णालयात जाऊन मोदींकडून जखमींसह मृतांच्या नातेवाईकांची सुद्धा भेट. लँडिंग गिअरमध्ये बिघाड झाला असावा हे दुर्घटनेचे कारण असू शकतं. इंधनासह प्रवाशांचं लगेज सुद्धा जास्त होतं. सुमित सबरवाल यांच्यासोबत काम केलेले पायलट मनमथ राऊतरे यांची प्रतिक्रिया. कॉन्फिगरेशन एररमुळे अहमदाबादमध्ये विमान अपघात झाल्याची शंका. टेक ऑफ दरम्यान विमानाच्या सेटिंग्जमध्ये त्रुटी असल्याचीही शक्यता व्यक्त. बोईंगच्या सर्व विमानांची आता तपासणी होणार. अहमदाबाद अपघातानंतर DGCAचा मोठा निर्णय. मी उडी मारली नाही, सीटसह बाहेर फेकलो गेलो. एअर इंडियाच्या विमान अपघातातनं बचावलेला एकमेव प्रवासी रमेश विश्वास कुमार यांची प्रतिक्रिया. एअर इंडियाचे CEO कॅम्पेबल विल्सन हे विमान दुर्घटनास्थळी दाखल. विल्सन यांच्याकडून अपघात स्थळाची पाहणी. अहमदाबाद विमान अपघातातील 8 प्रवाशांची DNA द्वारे ओळख पटली. 8 प्रवाशांचे मृतदेह त्यांच्या कुटुंबियांकडे सोपवले. सध्या इतरांचे मृतदेह पोस्टमॉर्टम रूममधून कूल रूममध्ये हलवलेत. दरम्यान या भीषण अपघातात अनेकांची स्वप्न अधुरीच राहिली आहे. त्याच संदर्भातल्या टॉप 9 बातम्या. अहमदाबाद विमान दुर्घटनेतील हृदय पिळवटून टाकणारी कहाणी. बापाच्या मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी 8 महिन्यांच्या बाळाला द्यावे लागले DNA चाचणीसाठी नमुने. लंडनमध्ये पतीकडे जाण्यासाठी निघालेल्या हिनल मिस्त्रीचा मृत्यू. महिनाभरापूर्वीच उज्जैनमध्ये हिनल मिस्त्रीचा अपघात. उपचारानंतर प्रकृती सुधारल्यानंतर हिनल मिस्त्री लंडनमध्ये पतीकडे जात होत्या. कालच्या विमान दुर्घटनेमध्ये हिनल मिस्त्रींचा दुर्दैवी मृत्यू. अहमदाबाद विमान दुर्घटनेमध्ये पनवेलच्या मैथिलीचाही मृत्यू. मैथिली एअर इंडियाच्या क्रू मेंबरमध्ये एअर होस्टेस म्हणून कार्यरत होती. सकाळी आईसोबत याच विमानातनं शेवटचा संपर्क साधला होता. मैथिलीच्या मृत्यूनं पनवेलमधील न्हावा गावावर शोककळा. आग्र्यातील लवानिया दाम्पत्याचा विमान दुर्घटनेमध्ये दुर्दैवी मृत्यू. तर आग्र्यातील नीरज आणि अपर्णा लंडन दौऱ्यावर जात होते. मूळचे ते आग्र्याचे होते. दरम्यान नोकरीनिमित्त ते गुजरातमध्ये राहत होते. विमान अपघातानंतर हॉस्टेल कॅन्टीनमध्ये जेवण बनवणारी महिला आणि त्यांची नात बेपत्ता. विमान हॉस्टेलवर येऊन कोसळल्यानं अनेक विद्यार्थी या ठिकाणी जखमी. 1206 लकी नंबर मानणाऱ्या विजय रुपाणींसह तोच त्यांचा लकी नंबर त्यांचा अशुभ नंबर ठरलाय. 12 जून म्हणजेच 1206ला विजय रुपाणींचा एअर इंडियाच्या विमान अपघातात मृत्यू. पहिल्या कारपासून ते अनेक वाहनांवर 1206 हाच नंबर. लंडनच्या भूमी चौहान यांची फ्लाईट 10 मिनिटांना चुकली. अपघातातनं बचावल्याची बातमी कळताच भूमी यांनी देवाचे आभार मानले. अहमदाबाद विमान अपघात यामध्ये इरफान शेख या 22 वर्षीय क्रू मेंबरचाही दुर्दैवी मृत्यू. इरफान पिंपरी चिंचवडच्या संत तुकाराम नगरचा रहिवासी. इरफानचा मृतदेह लवकर मिळावा अशी कुटुंबियांची मागणी. अहमदाबादमधील दुर्घटनेत एक डॉक्टरही थोडक्यात बचावला. फ्लॅटमधनं उडी मारल्यामुळे जीव वाचल्याची डॉक्टरची माहिती. जीव वाचवण्यासाठी उडी मारल्यामुळे डॉक्टर जखमी. याच विमान अपघातासंदर्भातल्या आणखी काही टॉप 9 बातम्या बघूयात. दुर्घटनास्थळी NDRFच्या पथकाला 81 प्रवाशांचे मृतदेह सापडले. तर NDRFचे निरीक्षक विनयकुमार भाटी यांची माहिती. शोध अभियान अजूनही संपलेलं नाहीये. भाटी यांची माध्यमांना प्रतिक्रिया. या एअर इंडिया विमान दुर्घटनेच्या तपासाला वेग. NIAची टीम आणि इतर यंत्रणांसोबत विमान दुर्घटनेच्या तपासात आता मदत करणार. अहमदाबाद दुर्घटनास्थळी NIAची टीम दाखल. अहमदाबाद विमान अपघाताच्या तपासात ब्रिटन सरकारचीही मदतीची तयारी. पंतप्रधानांसोबत ब्रिटिश हायकमिशनची चर्चा. दुर्घटनेचा तपास करण्यासाठी UK सुद्धा भारतीय तपास यंत्रणांची मदत करणार. 52 ब्रिटिश नागरिकांचा विमान दुर्घटनेमध्ये मृत्यू.
अहमदाबाद प्लेन क्रॅश प्रकरणामध्ये सुप्रीम कोर्टात याचिका, मृतांच्या कुटुंबियांना 50 लाख रुपयांची सरकारी मदत द्यावी, बीजे मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थ्यांची याचिका करत मागणी. इराण आणि इस्रायल संघर्षामुळे एअर इंडियानं 16 विमानं वळवली, तर मुंबईहून लंडन आणि न्यूयॉर्कला जाणारं एअर इंडियाचं विमान परत बोलावलं. एअर इंडिया कंपनी अपघाताशी संबंधित $120 मिलियन अधिकचा इन्शुरन्स क्लेम करू शकते. तज्ज्ञांच्या हवाल्यानं एका प्रमुख वृत्तपत्रात हा दावा. अहमदाबाद विमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळाभोवती असलेल्या 63 उंच इमारतींचा प्रश्न ऐरणीवर. भारतीय विमानतळ प्राधिकरणानं उंच इमारतीच्या मालकांना नोटीस बजावली आहे, तर विमान उतरवताना आणि उडान घेताना यामध्ये अडथळा. अपघात टाळता येत नाही असं अमित शहा म्हणतात. मग तुम्ही सत्तेत का आहात? विमान अपघाताची जबाबदारी कोण घेणार? संजय राऊतांचा सवाल.